नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। महा प्रॉपर्टीज मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आणत असतो, जे आपल्याला नेहमीच आपण ज्या वास्तूच्या शोधात असतो, जी वास्तू आपल्याला राहण्यासाठी योग्य वाटते, अशाच वास्तूंना आम्ही या प्रोजेक्टमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवत असतो। तर अतिशय सुंदर प्राईम लोकेशनला मी आज या ठिकाणी आलो आहे आणि आंबेगाव बुद्रुक मध्ये कुठे आहे तर आंबेगाव मध्ये आतमध्ये नाहीये, तर रोड टच हायवे टच हा प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टचा आज मी 2 BHK तुम्हाला दाखवणार आहे। तर हे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे, 24 तास पाणी आहे। बऱ्याचशा लोकांना टेन्शन असतं की बाबा कात्रज आंबेगाव मध्ये जातो तिथे आम्हाला पाणी मिळेल की नाही मिळेल। मित्रांनो, याच्यासाठी घाबरण्याची काहीच कारण नाहीये, कारण जिथे रेरा रजिस्टर्ड असतो ना, अगदी डोळे झाकून ती प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता। तर आज मी तुम्हाला 2 BHK दाखवणार आहे। तर आता आपण ठिकाणी येणार आहोत, तर तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर, अतिशय खास प्रॉपर्टी, अतिशय खास प्रॉपर्टी इकडे आहे आणि ह्या प्रॉपर्टीची सुरुवातच आहे। तर वास्तूप्रमाणे या ठिकाणी पूर्व पश्चिम जी म्हणतो आपण एंट्री, ती एंट्री असते। तर आज या एंट्री मधनच आपण इथं आतमध्ये आलेलो आहे आणि हे सगळे फ्लॅट्स वास्तूला अनुसरूनच केलेले आहेत, याचं तुम्ही नोटीस करा। तर वास्तूच्या अनुरूपच हे सगळे फ्लॅट्स आहेत। तर तुम्ही बघू शकता हा एक स्पेशियस भव्य असा हॉल आहे। हा भव्य हॉल आहे मित्रांनो। खरं तर आपल्याला हॉल हा खूप महत्वाचा असतो, कारण त्या हॉलमध्ये आपण आपल्या पद्धतीने डेकोरेशन करू शकतो, आपण आपल्या पद्धतीने इंटिरियर करू शकतो, आपण आपले जर पाहुणे आले तर त्यांना व्यवस्थित त्या हॉलमध्ये बसता येईल, उठता येईल, त्यांना आनंद घेता येईल, म्हणूनच एक अतिशय स्पेशियस हॉल या ठिकाणी दिलेला आहे। ह्या हॉलचं मेजरमेंट आहे 10 बाय 15। हा एवढा मोठा हॉल खूप कमी ठिकाणी मिळतो, पण एक स्पेशियस 2 BHK मध्ये 10 बाय 15चा हॉल मिळतो। एवढंच नाहीये, तर हॉलला लागून एक स्पेशियस बाल्कनी सुद्धा मिळते आहे। आणि ती बाल्कनी म्हणजे नुसतं हे नाहीये की बाबा इथं तुम्ही बाल्कनीमध्ये छोटासा दरवाजा आहे, तर हा एक मोठा दरवाजा दिलेला आहे, पण फ्रेंच डोअर म्हणतो। हा फ्रेंच डोअरने तुम्ही जर आतमध्ये आलात तर ही स्पेस सुद्धा तुम्ही वापरू शकता। एक भव्य बाल्कनी आहे, या बाल्कनीचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता। या बाल्कनीतून जर तुम्ही बाहेर आलात तर समोर एक दुसरं अपार्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर इथे कुठलीही बिल्डिंग उभी राहणार नाही। त्याच्यामुळे काय की एक मस्त हवेशीर तुम्हाला या ठिकाणी हा स्पेस पाहायला मिळणार आहे। आणि समोरच तुम्ही बघू शकता, इथे समोरच, अगदी समोरच फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर हा हायवे आहे। माझ्या लेफ्ट हँड साईडला इकडे जर बघाल तर इथे नवले ब्रिज आहे, माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघाल तर इथे कात्रज स्टेशन आहे, कात्रजचा स्टॉप आहे। आणि अशा या दोघांच्या मध्ये आंबेगाव बुद्रुक या भागामध्ये अगदी मधोमध हा प्रोजेक्ट आहे, हायवे टच हा प्रोजेक्ट आहे। अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे। ही जी बाल्कनी तुम्ही बघता 10 फूट आहे, 5 बाय 10 फूट बाल्कनी आहे। जनरली बाल्कनी एवढी मिळत नाही मित्रांनो। तर हॉल तर स्पेशियस आहेच, तर बाल्कनी सुद्धा स्पेशियस आहे। आता झालं हॉल बद्दल, तर हॉल नंतर तुम्हाला दाखवणार आहे किचन। किचन म्हणजे तुमच्या नेहमीच महत्वाचं असतं की ती जी घरातली गृहिणी असते तर तिला किचन मध्ये एक छान स्पेस मिळाला पाहिजे। तिचं पूर्व पश्चिम, तिचं काय म्हणतो काम करताना ती पूर्व पश्चिम असली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच हा एक किचन केलेला आहे। किचनला लागूनच इथं बघू शकते ते ड्राय बाल्कनी आपण दिलेली आहे। किचनला लागून ही ड्राय बाल्कनी आहे, जी आमची घरची महिला असेल, जी आमची गृहिणी असेल, ती याचा आनंद घेऊ शकते। ड्राय बाल्कनी आहे, एवढंच नाहीये तर किचनलाच लागून इथे आपण टॉयलेट दिलेलं आहे। हे टॉयलेट बघू शकता, लेटेस्ट वेस्टर्न टॉयलेट आहे। इथे जॉन्सनचे सगळे इक्विपमेंट्स आहे, शॉवर आहे। एक चांगला सुखकारक अनुभव देणारा ही गोष्ट आहे। तर एवढंच नाहीये, किचन झालं, हॉल झालं, आता याच्यानंतर मी तुम्हाला चिल्ड्रन्स बेडरूम दाखवणार आहे। तर चिल्ड्रन बेडरूम म्हणजे काय की ज्या ठिकाणी लहान मुलं असतात त्यांना छान प्रसन्न वातावरण वाटलं पाहिजे, त्यांचा अभ्यास असो, त्यांचं कुठल्याही ऍक्टिव्हिटीज असो, त्या नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे, याची काळजी आम्ही घेतलेली आहे। ती काळजी कशी घेतलेली आहे तर चिल्ड्रन बेडरूमला आम्ही एक मस्त व्हेंटिलेशन अशी देणारी तुम्हाला इथे एक पहिला विंडो दिलेला आहे। या विंडो मध्ये तुम्हाला एक सांगतो की इथं विंडो मध्ये बघितलं, इथे सुद्धा कुठलीही बिल्डिंग नाहीये, लांबपर्यंत एक व्यवस्थित स्पेस तुम्हाला मिळणार आहे, हवेशीर वातावरण तुम्हाला मिळणार आहे। एवढंच नाहीये, चिल्ड्रन्स बेडरूमला एक बाल्कनी सुद्धा मोठी दिलेली आहे आणि या बाल्कनी सुद्धा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता। तुम्ही बघितलं मगाशी हॉलला सुद्धा बाल्कनी होते आणि इथे सुद्धा बाल्कनी, आणि बाल्कनी ही कवर्ड बाल्कनी आहे। हे
खूप महत्त्वाचं आहे. ही कवर्ड बाल्कनी आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये पूर्ण आनंद घेऊ शकता त्या घराचा आणि त्या बाल्कनीचा सुद्धा, कारण इथे दुसरं कोणाचंही इंटरफेरन्स नाहीये. जनरली कवर्ड बाल्कनी ही खूप महत्त्वाची असते. आणि समोरचा स्पेस बघितला तुम्ही, हा अतिशय मोकळा स्पेस आहे, अतिशय मोकळा स्पेस, छान स्पेस आहे. इथे तुम्ही 12ही महिने काम करू शकता, बसू शकता, आनंद घेऊ शकता. अगदी तुम्ही एक चेअर टाकली तरी इथं तुम्ही छान अनुभव घेऊ शकता. इथं 30 फुटाचा ड्रायवेज आहे, व्हेंटिलेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा सुद्धा तुम्ही इथं आनंद घेऊ शकता. ते एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट आपण पाहतोय. हे झालं चिल्ड्रन्स बेडरूम. पण चिल्ड्रन बेडरूम नंतर आपण जाणार आहोत मास्टर बेडरूमकडे. मास्टर बेडरूम खूप महत्त्वाचा आहे. मास्टर बेडरूमच्या आतमध्ये येण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. तुम्ही जर बघितलंय, हे जे दरवाजे आहेत हे कर्व दरवाजे दिलेले आहेत, कारण इथं आम्ही जर चुकून आपला हात लागला, डोकं लागलं तर फुटू शकतं, लागू शकतं, याची काळजी सुद्धा बिल्डरने घेतलेली आहे. तर हे सगळे कर्व दरवाजे आपण इथे दिलेले आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाहीये, आपण या ठिकाणी आलो मास्टर बेडरूमला सुद्धा एक अतिशय सुंदर व्हेंटिलेशन, एक छान खिडकी आपण दिलेली, एक विंडो दिलेला आहे. इथे तुमचं बेडरूमसाठी एक व्यवस्थित आपण संपूर्ण स्पेस छान दिलेला आहे. तुमच्या बेडरूम सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण तुमचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या बेडरूम मध्येच असतात. आणि आपण बघू शकतो की हे टाइल्स आहेत, हे 2x4च्या ह्या टाइल्स दिलेल्या आहेत. आपण जनरल 2x2च्या टाइल्स असतात किंवा 1x1ची टाइल्स असते, पण हे 2x4ची टाइल्स दिली, त्याच्यामुळे याचा गेटअप अजून जास्त येतो. गेटअप काही औरच असतो. आणि हा वेट्रीवाईट साईज आहे, तुम्ही बघू शकता. याचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळणार आहे. आणि बेडरूमला सुद्धा एक आपण टॉयलेट दिलेला आहे, त्याला सुद्धा आपण अटॅच टॉयलेट दिलेला आहे. जॉन्सनचे सगळे इक्विपमेंट त्याला आपण बसवलेले आहेत. इथे सुद्धा वेस्टर्न टॉयलेट आहे, शॉवर आहे आणि मिक्सर आहे. तर हा सगळा पार्ट तुम्ही जर बघितला मित्रांनो, तर एक अतिशय सुखकारक, एक अतिशय सुंदर, एक अतिशय लाविश 2 BHK आपल्याला नक्कीच मिळणार आहे. ते पण पुण्याच्या अगदी मध्यभागी, म्हणजे कात्रज नवले ब्रिजच्या मध्ये, आणि तेही हायवे टच. अजून काय पाहिजे मित्रांनो. तर एक सुंदर प्रॉपर्टी आपण इथे पाहिली आहे, तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता इथं. तर मित्रांनो, या प्रॉपर्टीबद्दल आणखीन काही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. आणि या प्रॉपर्टीबद्दल सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत, ते सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. इन केस काही तुम्हाला इथं प्रॉपर्टीला व्हिजिट करायची असेल, तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायची असेल, यायचं असेल, तुमच्या डोक्यात विचार चालू असेल की आपण सुद्धा ही प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे किंवा या प्रॉपर्टीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, तर 100% स्क्रीनवर माझा नंबर आहे, लगेच फोन करा, लगेच आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित करू. आणि हा एक विशेष आहे की आमची टीम, जेव्हा तुम्ही आम्हाला फोन करता तेव्हा आम्ही तुमच्याकडनं कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस करत नाही. दिस इज अब्सोल्युटली फ्री सर्व्हिस फॉर यू. आम्ही कुठलेही तुमच्याकडनं एक्स्ट्रा चार्जेस करत नाही. तर खूप लोकांचा गैरसमज असतो की आता हे ब्रोकर असतील, हे इस्टेट एजंट असेल, हे आपल्याकडनं काय चार्ज करतील. डेफिनेटली आम्ही कुठलाही चार्ज करत नाही. दिस इज अब्सोल्युटली फ्री सर्व्हिस. तर मित्रांनो, अशाच नेहमीच प्रॉपर्टीच्या बद्दल आम्ही वेगवेगळे व्हिडिओज या चॅनलमध्ये आणत असतो. आता सुद्धा हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया काहीतरी नवीन छान व्हिडिओ घेऊन. स्टिल देन सायनिंग ऑफ. बाय बाय. जितेंद्र वाईकर. थँक्यू.